गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या सेशन मध्ये आजच्या ज्या काय महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असतील, ज्या न्यूज मध्ये मोठ्या प्रमाणावरती झळकणाऱ्या असतील, अशा चालू घडामोडीवरती किंवा अशा मुद्द्यांवरती आपल्याला आज प्रकाश टाकायचा आहे। चला वेळ न घालवता आपण डिस्कशन करूयात आजच्या मुद्द्यांवरती। पहिला प्रश्न काय आहे बघा, एनडीबी ही बँक आहे मित्रांनो। एनडीबी मध्ये 2025 मध्ये कोणत्या दोन देशांनी सदस्यत्व प्राप्त केलं असा हा प्रश्न विचारलेला आहे। एनडीबी म्हणजे काय तर न्यू डेव्हलपमेंट बँक आहे आणि या बँकेमध्ये नवीन सदस्यांचा भरणा झालेला आहे। जी ब्रिक्सच्या अंतर्गत येणारी ही जी बँक आहे, या बँकेमध्ये आता सध्या कुठले दोन देश एंटर झालेले आहेत तर ते दोन देश आहेत, एक आहे कोलंबिया आणि दुसरा देश आहे उझबेकिस्तान, असे देश आहेत। लक्षात राहू द्या, महत्त्वाचा हा प्रश्न असेल। त्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण बघूयात। बघा, सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यार्थी मित्र किट्स नावाची ही योजना आहे आणि ही शालेय विद्यार्थ्यांना किट्स वाटप करणार आहे। विद्यार्थ्यांवरती किंवा पालकांवरती जो किटचा जो बोजा आहे किंवा बर्डन आहे आर्थिक दृष्ट्या, हे कुठेतरी कमी करण्यात यावं, हा या पाठीमागचा उद्देश आहे। आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लोकांना शाळेमध्ये कशा सुविधा देता येतील, आर्थिक दृष्ट्या पालकांना कसा आधार देता येईल, हे या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन किंवा या गोष्टी विचारात घेऊन या शासनाने महत्त्वपूर्ण पावलं उचललेले आहेत। तर ते राज्य कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर मित्रांनो, ते जे राज्य आहे ते आंध्र प्रदेश राज्य असणार आहे। ओके, पुढे जाऊयात आपण। बघा, पण इथे एक महत्त्वाचा परत हा एक मुद्दा लक्षात ठेवावा लागेल। या विद्यार्थ्यांना किट बरोबरच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची जी किंवा ऑक्सफर्ड पब्लिकेशनची जी डिक्शनरी आहे ती देखील या विद्यार्थ्यांना मिळणार आहे। तेलुगू भाषेची जी काय डिक्शनरी असणार आहे ती देखील यांना मिळणार आहे। म्हणून हा एक महत्त्वाचा बदल किंवा सुविधा म्हणता येईल त्यांना, सॉरी। पुढे चला आता, 2026 AFC महिला आशियाई कप ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेमध्ये ही जी स्पर्धा आहे ही कोणत्या देशामध्ये होणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर तो देश आहे ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया या देशात ती स्पर्धा पार पडेल। त्यानंतरचा मुद्दा, भारतामध्ये क्षयरोग म्हणजे ज्याला तुम्ही टीबी म्हणता, टीबी म्हणजे ज्याला आपण ट्युबरक्लोसिस असं म्हणतो, आणि क्षयरुग्णांसाठी मृत्यू दर अंदाज मॉडेल लागू करणार पहिलं राज्य कोणतं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर ते जे राज्य आहे ते तमिळनाडू हे राज्य असणार आहे मित्रांनो। त्यानंतरचा मुद्दा बघा, 2025 मध्ये कोणत्या राज्य सरकारने सर्व नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी, फक्त महिलांसाठी 35% आरक्षण फक्त स्थानिक महिलांसाठी, महिलाच आहेत पण कशा महिला, स्थानिक महिला म्हणत आहेत, तर या महिलांसाठी लागू करण्यास मंजुरी दिलेली आहे। तर ते राज्य कोणतं आहे तर मित्रांनो, ते जे राज्य आहे ते बिहार आहे। 35% आरक्षण लागू करण्यात आलेलं आहे। अट ही असली पाहिजे की ती महिला त्या राज्याची रहिवासी असणं महत्त्वाचं आहे। हा मुद्दा इथे कायम लक्षात राहू द्या। पुढे जाऊयात आपण, ठीक आहे। चला, नंतरचा प्रश्न, 2025 मध्ये ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द साऊथर्न क्रॉस या नावाचा जो काय अवॉर्ड आहे, पुरस्कार आहे, हा कोणत्या भारतीय नेत्याला मिळालेला आहे, त्या नेत्याचं नाव काय आहे ते तुम्हाला सांगायचंय। आणि सध्या तुम्हाला माहिती आहे सीझनच चालू आहे सध्या, मोदींना भरपूर या ठिकाणी पुरस्कार मिळत आहेत, वेगवेगळ्या देशाचे त्यांना पुरस्कार मिळत आहेत। तर आदरणीय मोदी साहेबांना तो पुरस्कार मिळालेला आहे। चला पुढे जाऊयात। नंतरचा प्रश्न काय आहे बघा, सुपर युनायटेड रॅपिड अँड ब्लिस्ड क्रोशिया 2025 ही स्पर्धा आहे आणि ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचे विजेते पद कुणी प्राप्त केलेलं आहे किंवा या स्पर्धेमध्ये कोण विजेता ठरलेला आहे। आणि ही जी स्पर्धा असते ही बुद्धिबळाच्या संदर्भातली स्पर्धा आहे। तर
ऑल वर्ल्ड मध्ये, जगामध्ये फेमस असलेला जो काय बुद्धिबळपट्टू म्हणून ओळखला जात होता, मॅग्नस कार्लसन याला तो पुरस्कार मिळालेला आहे. हा त्या पुरस्कारामध्ये किंवा आपण असं म्हणूया त्या स्पर्धेमध्ये हा पहिला ठरलाय. आणि सेकंड नंबरचा कार्यकर्ता कोणता आहे तर वेस्ले सो नावाचा आहे. आणि थर्ड नंबरचा भारतीय, ज्याचं नाव बघा गुकेश डोमा राजू नावाचा हा खेळाडू बुद्धिबळपट्टू, हा थर्ड नंबरला आलेला आहे बरं का. आणि हा सेकंड नंबरला आहे, थर्ड नंबरला आलेला आहे, हे लक्षात राहू द्या. पुढे 2025 मध्ये कॅनके कॅफ गोल्ड कफ या कफचा विजेता कोण ठरलेला आहे ते सांगायचं आहे. कोणता देश असणार आहे तर मेक्सिको नावाचा हा देश आहे. त्यानंतर पुढचं चला, पंडित दीनदयाळ उपाध्याय गरीब मुक्त गाव योजना. बघा गरीब मुक्त गाव योजना म्हणायला येते, म्हणजे या योजनेच्या माध्यमातून गावामध्ये जे दारिद्र्य रेषेखालील लोक आहेत या लोकांना कसं आपल्याला दूर म्हणजे करता येईल किंवा त्यांना त्या कंडिशन मधून, त्या परिस्थितीमधून कसं आपल्याला वरती आणता येईल, त्यांचा आर्थिक विकास कसा साध्य करता येईल याकडे विशेष कल या योजनेचा आहे. आणि ही जी योजना आहे ही योजना राजस्थान नावाच्या राज्याने लागू केलेली आहे. गाव पातळीवरती आर्थिक विकास साध्य करणे हे त्या पाठीमागचा उद्देश असेल. आणि 9 जुलै 2025 ही तारीख महत्वाची. या तारखेला नरेंद्र मोदींना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे, तो देश कोणता आहे तर तो देश आहे नामिबिया नावाचा देश आहे मित्रांनो. आत्ताचा हा करंटचा विषय आहे. ओके, म्हणून तेही लक्षात राहू द्या. त्यानंतरचा मुद्दा बघा काय आहे तर नंतरचा महत्वाचा पॉइंट असा आहे की या प्रश्नाचं मला स्पष्टीकरण देणं खूप महत्वाचं वाटेल. आता जो आपला पुरस्काराच्या संदर्भामध्ये जो प्रश्न झालाय तो प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्यावरती 100% प्रश्न येणार आहे. बघा, मोदींना, पंतप्रधान नरेंद्र मोदींना 24वा, 25वा, 26वा आणि 27वा असे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि 24वा जो काय पुरस्कार आहे हा घाना या देशाकडून मिळालेला आहे. पुरस्काराचं नाव समजून घ्या, ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार्ट ऑफ घाना या पद्धतीचा किंवा या शीर्षकाचा तो पुरस्कार आहे. जो पुरस्कार कधी देण्यात आला तर 2 जुलै 2025 या तारखेला देण्यात आला. 25वा जो काय पुरस्कार आहे हा पुरस्कार ट्रिनिडाड अँड टोबागो या नावाचा देश आहे आणि या देशाने तो पुरस्कार दिलाय. पुरस्काराचं नाव बघा, ऑर्डर ऑफ द रिपब्लिक नावाचा हा पुरस्कार 4 जुलै 2025 ला देण्यात आला. 26वा पुरस्कार हा ब्राझील नावाच्या देशाने दिलेला आहे. आणि ब्राझीलचा जो काय पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं टायटल काय आहे मित्रांनो, ग्रँड कॉलर ऑफ द साऊथर्न क्रॉस नावाचं हे टायटल आहे. आणि जो पुरस्कार 8 जुलै 2025 ला मिळाला. त्यानंतर बघा 27वा जो काय पुरस्कार आहे नुकताच मिळालेला आहे, जो नामिबिया नावाच्या देशाने दिला. टायटल बघा पुरस्काराचं, ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेलविट्शिया मिराबिल्स. आणि हा पुरस्कार कधी मिळाला, 9 जुलै 2025 ला देण्यात आलेला आहे. अशा प्रकारचे हे सर्वात इम्पॉर्टंट आणि अलीकडील हे पुरस्कार आहेत. त्यासाठी तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आपण थोडंसं आता पुढे जाऊयात आणि आजच्या या सेशन मध्ये आपल्याला या पुरस्काराच्या आधारावर थांबता येईल आणि उद्याच्या भागामध्ये आपण महत्त्वपूर्ण काही चालू घडामोडी असतील त्यावरती आपण नजर टाकूयात. आणि तत्पूर्वी सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि तुमचा अभ्यास निरंतर चालू ठेवा. धन्यवाद.